राम राम मंडळी, आपण आहोत आज बनवडी या गावामध्ये. बगाडानिमित्त आपण यात्रेला आलेलो आहोत. या यात्रेतील माणसांचा जोश पूर्णपणे बगाड बनवण्यासाठी लागलेला आहे. या लाकडाच्या साह्यातून हा एक बगाड, एक रथ टाईप बनवलेला असतो, जो की बनवल्यानंतर तो मारुतीच्या मंदिरासमोर आपल्याला आणला जातो आणि मारुतीच्या मंदिरासमोरून चावडीच्या बाजूच्या रस्त्यावरून तो गावाच्या आतमधून वाडसिद्धनाथाच्या पालखीसोबतच माळावर घेऊन गेला जातो. तर पूर्णपणे या उन्हामध्ये आजूबाजूच्या गावातल्या पाहुणे मंडळी, गावातली लेडीज, जेंट्स पूर्णपणे या उन्हाच्या कडाक्यामध्ये सुद्धा बगाडाचा आनंद घेण्यासाठी पूर्णपणे गावातून माळावर जातात. आणि बगाड म्हटलं की दोन्ही साईडला रस्त्याच्या बाजूंना बैलांच्या धावपळीची सुरुवात असते. खोंडांना सुद्धा दोन्ही साईडनं दोन्ही कासरे बांधून 3-4 लोकांनी पकडलेलं असतं. या रथाला 2 जोड्या मेन लावलेल्या असतात, त्यासोबत 3 ते 4 त्यासोबत पुढे बैलांचे रांग ओढण्यासाठी लावलेले. यात्रेतील भाविकांचा, गावकऱ्यांचा जोश म्हणजे या उन्हाच्या पुढं काहीच नाही. त्यासोबत बैलांच्या साह्याने या बगाडाला ओढत थांबवत, थोडंफार विश्राम करत बगाड हे पूर्णपणे वाडसिद्धनाथाच्या मंदिरापर्यंत पोहोचवले जातं. आणि हा रथ पूर्णपणे दगडाच्या साह्याने ओढला जातो. बगाडाची उंची खूप असल्या कारणाने वरच्या वायऱ्यांना बगाडाचं अडकू नये म्हणून MSAB सोबत मदत करत असते. त्यासोबत एवढी गर्दी होत असते की रस्त्याच्या आजूबाजूला जे शेतं असतात त्यामधून आपली वाट काढत या बगाड्यासाठी सगळेजण जात असतात. बगाडाला एवढी गर्दी असते, त्यासोबत गर्दीसोबत लहान मुलांपासून पूर्णपणे म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा देखील या बगाडासाठी उपस्थिती दाखवली जाते. कारण ह्या बगाडाची पारंपरिक प्रथा या प्रत्येक गावामध्ये आहे. आणि जसा गुलाल उधळला जातो तसंच गुलाल उधळल्यानंतर बगाडावरती बसवले जाते आणि त्यासोबत बगाड्याच्या 5 प्रदक्षिणा या घातल्या जातात. माणसं पूर्णपणे बगाड्यावर गुलाल खोबऱ्यांचा उधळण केली जाते. ते सुद्धा आपल्याला सगळ्यांच्या अंगावरती गुलालाची उधळण करत असतात. 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर बगाड्याला पूर्णपणे एका शालीच्या खालून पूर्णपणे मंदिराकडे देवाऱ्यामध्ये नेले जातं आणि त्याचं दर्शन तिथं घेतलं जातं. त्याचसोबत खूप गर्दी असल्या कारणाने बगाडाला पूर्णपणे यात्रा झाल्यानंतर गावाकडे नेलं जातं आणि देवस्थानाची